नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण शेतीमधल्या एका अशा विषयावर बोलणार आहोत जो शेतीशी जोडलेल्या प्रत्येकाला माहिती असायलाच हवा. तो विषय म्हणजे खतांचा वापर, विशेषतः युरिया. आपण युरियाच्या वापराविषयी असं एक सत्य आज उलगडणार आहोत जे कदाचित आत्तापर्यंतच्या आपल्या पारंपरिक शेतीच्या पद्धतींना पूर्णपणे बदलून टाकेल. चला तर मग सुरू करूया. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की युरिया जास्त टाकल्याने खरंच पिकाचं नुकसान होतं का? वर्षानुवर्षे आपल्याकडे असा एक समज आहे ना की शेतात जेवढा जास्त युरिया फेकू तेवढं पीक जास्त येईल. पण खरंच असं होतं का की आपण नकळत आपल्याच पिकाच्या मुळावर घाव घालत आहोत? आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं अगदी सविस्तर उत्तर शोधणार आहोत. पहिला भाग, युरियाचा समज आणि सत्य, अति हिरवळीचा भ्रम. आता इथे बघा, वर्षानुवर्षे चालत आलेला हा एक अत्यंत दृढ समज आहे. जास्त युरिया म्हणजे जास्त उत्पादन. पण थांबा, वास्तवात मात्र याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळतं. आणि ते म्हणजे पिकाचं प्रचंड नुकसान. आपल्याला वाटतं की पिकाला भरपूर खत दिलं की त्याची झपाट्याने वाढ होईल आणि हाच शेतीचा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र प्रमाणाबाहेर युरिया दिल्यास आपण नकळतपणे पिकाच्या नाशाची तयारी सुरू करतो. हे दोन विचार एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध कसे आहेत आणि आपला हा समज वास्तवापासून किती दूर आहे हे आता आपण थोडं बारकाईने पाहूया. पण त्याआधी हे समजून घेऊया की युरिया म्हणजे नक्की काय. बघा, युरिया हे एक नत्रयुक्त म्हणजेच नायट्रोजन आधारित खत आहे. याचं मुख्य काम काय? तर पिकाची हिरवळ वाढवणं, पानांची झपाट्याने वाढ करणं आणि रोपाला एक जलद गती देणं. जेव्हा आपण शेतात युरिया टाकतो तेव्हा काही दिवसांतच पीक अचानक खूप हिरवेगार आणि मोठं झालेलं दिसतं. साहजिकच सुरुवातीला हे सगळं दृश्य अतिशय समाधानकारक वाटतं. आपल्याला वाटतं, वाह, आपलं पीक उत्तम बहरत आहे. पण लक्षात घ्या, हीच ती वेळ असते जेव्हा खरा धोका सुरू होतो. दुसरा भाग, पीक आणि उत्पादनाचे नुकसान, हिरव्या वाढीमागील लपलेला कमकुवतपणा. वरवर दिसणारं चित्र आणि आतलं वास्तव यात किती मोठी तफावत असू शकते हे खरोखरच चक्रावून टाकणारं आहे. आता हेच पहा, जास्त युरियामुळे झाड खूप उंच वाढतं हे खरंय, पण त्याचं खोड मात्र अत्यंत कमकुवत राहतं. याचा थेट परिणाम असा होतो की थोडासा जरी वारा किंवा पाऊस आला तरी हे पीक आडवं पडण्याचा धोका प्रचंड वाढतो. तसंच पानं खूप मोठी आणि हिरवीगार दिसतात, पण झाडाची संपूर्ण ऊर्जा फक्त त्या पानांच्या वाढीवरच खर्च होऊन जाते. आणि मग काय होतं? फुलं कमी येतात, फळधारणा उशिरा होते. सुरुवातीला पीक दिसायला एकदम उत्कृष्ट दिसतं, पण शेवटी जेव्हा कापणीची वेळ येते ना तेव्हा दाणे कमी भरतात, त्यांचं वजन अतिशय कमी असतं आणि एकूणच धान्याचा दर्जा खराब निघतो. तिसरा भाग, किडी, रोग आणि जळलेली पाने. जेव्हा पीक विनाशाचे केंद्र बनते. आता होतं काय, जास्त नत्रामुळे पिकाची पानं खूप मऊ आणि लुसलुशीत होतात. आणि मऊ पानं म्हणजे किडींसाठी जणू काही एक मोठी मेजवानीच. या मऊ पानांवर मावा, तुडतुडे, अळी आणि अनेक प्रकारचे बुरशीजन्य रोग अगदी वेगाने आक्रमण करतात. पानांमधल्या या अनावश्यक बदलांमुळे आपलं पीक रोगांना बळी पडण्यासाठी एक हक्काचं ठिकाणच बनून जातं. म्हणजे विचार करा, ज्या पिकाचं रक्षण करण्यासाठी आपण खत टाकत होतो तेच पीक आता किडींचं माहेरघर बनतं आणि संपूर्ण शेताचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. आणि धोका फक्त किडींचाच नाहीये. युरियाच्या थेट संपर्काचा एक भयानक रासायनिक परिणाम सुद्धा पाहायला मिळतो. एकदम जास्त प्रमाणात युरिया टाकला आणि विशेषतः जर जमिनीत पाण्याचं प्रमाण किंवा ओलावा कमी असेल तर पिकाच्या मुळांना थेट इजा पोचते. या रासायनिक प्रभावामुळे पानांच्या कडा पिवळ्या पडून जळू लागतात. इथे खत पिकाला वाढवण्याऐवजी अक्षरशः जाळून टाकत असतं, ज्यामुळे झाडाची स्वतःचं अन्न तयार करण्याची क्षमताच नष्ट होऊन जाते. चौथा भाग, जमिनीची गुणवत्ता कशी खालावते, जमिनीचा संथ मृत्यू. हे सगळं ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल, पण जमिनीची नासाडी कधीही एका रात्रीत होत नाही. ती अतिशय संथ गतीने होते. सुरुवातीला जमिनीतील सेंद्रिय घटकांचं प्रमाण वेगाने कमी होतं. त्यानंतर पिकाला खतं आणि इतर अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जे उपयुक्त जीवाणू असतात ते या रसायनांच्या माऱ्यामुळे मरून जातात. या सगळ्या प्रक्रियेमुळे मातीचा नैसर्गिक पोत पूर्णपणे बिघडतो आणि माती अगदी दगडासारखी कडक होते. जर दीर्घकाळ असाच अतिवापर होत राहिला तर एकेकाळची सुपीक जमीन हळूहळू निकृष्ट आणि नापीक बनते. खरं सांगायचं तर ही जमिनीची एक प्रकारची संथ हत्याच आहे, जी आपल्या भविष्यातील शेतीलाच धोक्यात आणते. पाचवा भाग, युरिया वापरण्याची योग्य पद्धत, संतुलन परत आणणे आणि पिकाचे संरक्षण करणे. आता प्रश्न पडतो की यावर उपाय काय?
तर हे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी 4 अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय आहेत जे शेतीला पुन्हा पूर्वपदावर आणू शकतात. सर्वात आधी माती परीक्षण करून जमिनीत मुळात किती नत्र उपलब्ध आहे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरा उपाय म्हणजे सगळा युरिया एकदम न टाकता तो 2 ते 3 टप्प्यांत विभागून देणं, ज्यामुळे त्याचा पिकाला पुरेपूर आणि योग्य उपयोग होतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे युरिया दिल्यानंतर जमिनीत पाण्याचं संतुलन आणि योग्य ओलावा असणं अत्यंत गरजेचं असतं. आणि शेवटी फक्त युरियावर अवलंबून न राहता DAP, पोटॅश, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सेंद्रिय खतांचाही योग्य प्रमाणात वापर करा. हे संतुलनच खऱ्या अर्थाने उत्तम आणि शाश्वत शेतीचा पाया आहे. 6वा भाग. या पिकांची विशेष काळजी घ्या. सर्वात वेगाने नुकसान दाखवणारी उच्च जोखमीची पिके. आता हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की काही पिके अतिसंवेदनशील असतात, ज्यांना युरियाच्या अतिरेकाचा फटका सर्वात आधी बसतो. यामध्ये प्रामुख्याने कापूस, ऊस, टोमॅटो, मिरची, कांदा आणि विविध प्रकारच्या भाजीपाल्यांचा समावेश होतो. या पिकांमध्ये नत्राचं प्रमाण थोडं जरी बिघडलं ना, तरी त्यांच्या फळधारणेवर, फुलांवर आणि एकूणच उत्पादनावर अत्यंत गंभीर आणि तात्काळ नकारात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळे या विशिष्ट पिकांचं खत व्यवस्थापन करताना विशेष सतर्कता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. तर या संपूर्ण विश्लेषणांती एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो, तो म्हणजे आजची ही क्षणिक हिरवळ उद्याच्या आपल्या सुपीक जमिनीचा बळी तर घेत नाही ना? हा प्रश्न आपण प्रत्येकाने मनात ठेवून विचार करण्याची आता वेळ आली आहे. शेतीमध्ये कोणतीही तात्पुरती उपाययोजना दीर्घकाळात कधीच फायद्याची ठरत नाही, हे नक्की. योग्य ज्ञान आणि संतुलित खत व्यवस्थापन हेच उत्तम आणि शाश्वत उत्पादनाचं गमक आहे. आजच्या या विश्लेषणातून मिळालेली माहिती नक्कीच आपल्याला खत व्यवस्थापनाच्या पद्धतीवर नव्याने विचार करायला लावेल अशी आशा आहे. चला तर मग या माहितीच्या आधारे शेतीत एका संतुलित पर्वाची सुरुवात करूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि महत्त्वपूर्ण विश्लेषणासह. तोपर्यंत धन्यवाद.